ज्यांच्या प्रत्येक घरात एक तरी शिवाजी किंवा संभाजी नाव असतंच, असा समाज परका कसा असू शकतो? शेजारच्या घरात दुःख झाल्यावर ज्याच्या घरात चूल पेटत नाही, तो समाज परका कसा असू शकतो? संख्येने इतका प्रचंड असून सुद्धा ज्यांची कधीच इथल्या 18 पगड जातींना भीती वाटली नाही, तो समाज परका कसा असू शकतो? मराठा आणि 18 पगड जातीतल्या ओबीसींचं नातं हे भावनिक आहे, वर्षानुवर्ष आहे. या नात्याला कधीच नख लागणार नाही याची काळजी घेणं सगळ्यांचं कर्तव्य आहे मित्र.